पार्ट्स ऑफ स्पीच मधला आणखी अर्थ असलेला जे महत्वाचा शब्द आहे तो आज आपण पाहणार आहोत, ज्याला म्हटलं जातं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हला मराठीमध्ये विशेषण असं म्हणतात. आज प्रायमरी विशेषण म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत. नाम आणि सर्वनाम यांच्याविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, द वर्ड विच गिव्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन अँड द प्रोनाउन दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. म्हणजेच काय, समजा उदाहरणार्थ एखादा बॉय हा नाउन आहे, याच्याविषयी विशेष माहिती सांगणारा जर शब्द असेल, समजा उदाहरणार्थ डल हा शब्द याच्या अगोदर लिहिला तर डल हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. वाय, बिकॉज इट टेल्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बॉय. त्याच पद्धतीनं जर समजा उदाहरणार्थ क्लेवर हा शब्द असेल आणि या ठिकाणी जर समजा गर्ल हा शब्द असेल, गर्ल हे काय आहे, नाउन आहे. इट टेल्स द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द गर्ल, सो द क्लेवर इज अ ऍडजेक्टिव्ह. लाईक दॅट जर समजा या पद्धतीनं असेल, हाय माउंटेन. माउंटेन म्हणजे काय, पर्वत हे काय नाव आहे, याच्याविषयी विशेष माहिती कुठल्या शब्दाने सांगितली, हाय या शब्दाने सांगितली. त्यामुळे हाय हे काय झालं, विशेषण झालं. किंवा उदाहरणार्थ आणखी एक पहा, जर समजा वाक्य असेल लेजी स्टुडंट. स्टुडंट हे काय, नाउन आहे. या असं विशेष माहिती कुठल्या शब्दाने सांगितली आहे, लेझी या शब्दाने सांगितली आहे. त्यामुळे लेझी इथे काय झालं, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषण. किंवा याच्या व्यतिरिक्त जर मी म्हटलं ब्युटिफुल पिक्चर. पिक्चर हे काय आहे, नाउन आहे. नाउन विषयी विशेष माहिती कुठल्या शब्दाने सांगितली, ब्युटिफुल या शब्दाने सांगितली. सो ब्युटिफुल इज अ ऍडजेक्टिव्ह. म्हणजे ऍडजेक्टिव्ह हा अशा प्रकारचा शब्द असतो, विशेषण हा अशा प्रकारचा शब्द असतो जो नाम किंवा सर्वनाम यांच्याविषयी एक प्रकारे विशेष माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. दिलेले असलेले एक्झाम्पल मध्ये डल असेल, क्लेवर असेल, हाय असेल, ब्युटिफुल असेल किंवा लेझी असेल, हे सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्द नामाविषयी एक प्रकारची विशेष माहिती सांगतात. त्यामुळं यांना विशेषण असं म्हटलं जातं.